पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणिक न करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाव माऊली रामकृष्ण हरी मी रुबीना पठाण घेऊन आली आहे तुमच्यासाठी झी 24 तासची आनंदवारी। जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटताची या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी पाहिली शोधुनी अवघी तीर्थे। पंढरपूरला जाताना मनाला वेगळं सुख लाभतं आणि साक्षात विठ्ठलाच्या भेटीनं जीव आनंदित होतो। आता ही पंढरीची वाट अधिक जवळ आली आहे, कारण वारी सोलापूरच्या पावनभूमीत पोहोचली आहे। देहू आणि आळंदीहून निघालेली पावलं त्याच उत्साहात त्याच आनंदात आणि ऊर्जेसह सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली। सोलापूरच्या भूमीवर पोहोचताच पांडुरंगाच्या भेटीसाठी अधिक जवळ गेल्याचा भास वारकऱ्यांना होतोय, कारण पंढरीच्या सुखासारखं सुख त्रिभुवनात नाहीये। आता पंढरीरायाचं दर्शन जवळ आलं आणि आनंदानं वारकऱ्यांचे चेहरे उजळले। सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनात ठेवून पायातलं बळ आणि मनातला भाव वाढवत पाऊलं आता आनंदानं पंढरीची वाट चालतायत। वारकऱ्यांची हीच ऊर्जा आणि उत्साह आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वारीच्या वाटेवरून थेट आपल्यासोबत जोडलाय आपला वारी मित्र अभिनेता संदीप पाठक। चला आनंदवारीला या। पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। नमस्कार, राम राम, जय हरी माऊली। मी संदीप पाठक झी 24 तासच्या आनंदवारी या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज दिंडी, पालखी, वारी, वारकरी यांची एंट्री झालेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये। आणि आजचा आपला एपिसोडच आहे की सगळे वारकरी सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेले आहेत। पंढरपूर इथून थोडा आहे लांब, पण आता हळूहळू हळूहळू जवळ यायला लागलेला आहे। माऊली इकडे या, भावना काय? सोलापूर जिल्ह्यामध्ये आलोय, आम्हाला विठुरायाच्या दर्शनाची खूप आस लागलेली आहे। आमचा श्री रंगदास स्वामी पायदिंडी सोहळा गेल्या 25 वर्षापासून आम्ही विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी येत असतो। आता आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये एंट्री केलेली आहे। आम्हा सर्व भाविकांना खूप अशी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक व्हायची आस लागलेली आहे। केव्हा भेट देशी बारे पांडुरंगा, केव्हा भेट देशी बारे पांडुरंगा, केव्हा भेट देशी बारे पांडुरंगा, केव्हा भेट देशी। झालो परदेशी तुझं विना, झालो परदेशी तुझं विना, झालो परदेशी तुझं विना, झालो परदेशी तुझं विना, तुझं विना सखा मज नाही कोणी, 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 चालू द्या, तुझं विना सखा मज नाही कोणी, तुझं विना सखा। माऊली बघितलं का? माऊली बघितलं का? सोलापूर जिल्ह्यामध्ये एंट्री झालेली आहे। हळूहळू पंढरपूर जवळ येणार आहे। सगळ्या वारकऱ्यांचा उत्साह आहे। तुझा विना सखा
असं आहे. आजचा उत्साहच वेगळा आहे. नमस्कार, राम राम, जय हरी माऊली. कसं आहे ना माऊली, देहू आळंदी पासून हा प्रवास सगळ्या पालख्यांचा, दिंड्यांचा, वारकऱ्यांचा सुरू झाला, बरोबर आहे का नाही? आणि त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू हळू विठ्ठल 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 असं म्हणत 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 सगळे वारकरी आज सोलापूर जिल्ह्यामध्ये यांची एंट्री झालेली आहे. जोरदार टाळ्या. आणि सोलापूर जिल्ह्यात एंट्री झाल्यानंतर वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित होतो, डबल होतो. कारण हळू 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 पंढरपूर जवळ येतंय माऊली. माझ्यासोबत महाराज आहेत, नेवासा या ठिकाणचे आहेत आणि त्यांच्या पालखीबद्दल, दिंडीबद्दल, वारीबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेऊया. माऊली सांगा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आम्ही श्री क्षेत्र नेवासा, ज्या ठिकाणी माऊलीने पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला, असा नेवासा पवित्र तालुका, या ठिकाणून आम्ही माऊली आश्रम दिंडी सोहळा घेऊन या ठिकाणी पंढरीच्या दिशेने विठू माऊलीला भेटण्यासाठी निघालेलो आहोत. आणि आज आमचं सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे. या सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन झाल्यानंतर सर्व वारकरी मंडळीचे चेहरे प्रफुल्ल झालेले आहे. असं वाटतं कधी विठू माऊलीला भेटू, कधी चंद्रभागेचं स्नान करू. आणि विठू माऊली आता एकदम जवळ आलेली आहे, म्हणून सर्व वारकरी मंडळीला खूप आनंद झालेला आहे. आमच्यासोबत जवळजवळ 300 वारकरी आम्ही या ठिकाणी घेऊन चाललेलो आहोत. आणि सर्व वारकऱ्यांमध्ये या विठू माऊलीचा, भक्तीचा, तो भजनाचा आनंद घेत घेत गात जागा प्रेम मागा विठ्ठला या उक्तीप्रमाणे आम्ही भजनाचा आनंद घेत या ठिकाणी विठू माऊलीला भेटण्यासाठी निघालेलो आहोत. कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, सांगा ना विठुराया तुमचा जनसंग काय नात, सांगा ना विठुराया तुमच्या जनी संग काय नात. देव म्हणे रुक्मिणी, देव म्हणे रुक्मिणी आंघोळीला घाला पाणी, देव म्हणे रुक्मिणी आंघोळीला घाला पाणी. मी नाही घालणार पाणी, मी नाही घालणार पाणी, जणी तुमची पटराणी. मी नाही घालणार पाणी, ती जणी तुमची पटराणी. सांगा ना विठुराया तुमच्या जणी संगे काय नात, सांगा ना विठुराया तुमच्या जणी संगे काय नात. गेची तीर्थ गडो एक वेळा, अवघेची तीर्थ गडो एक वेळा, अवघेची तीर्थ गडो एक वेळा, अवघेची तीर्थ गडो एक वेळा. गडो एक वेळा, मागे डोळा देखलिया, चंद्रभागे डोळा देखलिया, देखलिया. अवघेची तीर्थ गेले दिगंतरी, अवघेची बापे गेले दिगंतरी, अवघेची बापे गेले दिगंतरी, अवघेची बापे गेले दिगंतरी. वैकुंठ पंढरी देखलिया, वैकुंठ पंढरी देखलिया, देखलिया. इथं काही महिला म्हणल्या आम्हाला उखाणे घ्यायचे संदीप भाऊ, तर मी म्हणलं चालन घ्या. आषाढी एकादशी करते पंढरपूरची वारी, हवसराव पाटला सदा तोंडात रामकृष्ण हरी.
करट, कोल्हापूर, सातगिरण्या, सोलापूर, देवठाणा, तुळजापूर, आंघोळ केली चंद्रभागा, पंढरपूर. पंढरपूरचा रथ झाला जुना, सीता गेली वना, तिथं होतं केळी झाडाला फुटलं पान. 33 कोटी देव बसले पूजेला, तिकलं माझं ध्यान. सटवी टाकते अक्षर ब्रह्मदेव लता, सई संतोष पाटलाचं नाव घेते, असं जोडा तरी भावनात नाही. महादेवाच्या पिंडीवर बेल वाते वाकून, जालिंदरांचं नाव घेते, तुमचा मान राखून. चांदीच्या ताटात गोल गोल गिन्या, साधू पाटलांचं नाव घेते, काकड्याची कन्या. चांदीचा चौरंग, त्याला रुपयाचे ठसे, गणेशराव बसले आंघोळीला तर इठ्ठलराव दिशे. चहा केला नेऊन गला चिवडा करते ताजा, रंगनाथरावांचं नाव घेते, त्याचा 4था नंबर माझा. काचेचे ग्लासात बदामी शरबत, राधा किसनराव चालले वारीलात, मला घरी नाही करमत. शरबत आणि राधा किसनराव चालले वारीला आणि मला नाही करमत, म्हणून तुम्ही आलात का वारीला? आज ना आनंदवारीच्या प्रेक्षकांना वेगळं आणि नवीन भारूड, सासू सुनेचं भारूड आहे. सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हालाच घ्या, सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हालाच घ्या. मामंजीनं कमवलंय तेवढं मला द्या, मामंजीनं कमवलंय तेवढं मला द्या. हो हो, घर नको, दार नको, बंगला नको, माडी नको, तेवढा मामंजीचा मोठा बंगला मला द्या, तेवढा मामंजीचा मोठा बंगला तेवढा मला द्या. सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हालाच घ्या, सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हालाच घ्या. मामंजीनं कमवलंय तेवढं मला द्या, मामंजीनं कमवलंय तेवढं मला द्या. शेती नको, वाडी नको, जमीन नको, जुमला नको, तुमचं तुम्हालाच घ्या. फक्त मामंजीची 100 एकर तेवढी मला द्या, फक्त मामंजीची 100 एकर तेवढी मला द्या. दिंडी क्रमांक 1, कर्जत तालुका, आणि गाव कोणतंय? राशीन. वा वा वा, या गावातलं सगळं तुम्ही बघत असाल तर सगळ्या माऊली आहेत, महिला मंडळ आहे. आणि त्या म्हणल्या की सर आता जो आवाज येईल तो सगळ्या आमच्या महिलांचा येईल, तुम्ही इथं काय करताय? मला म्हणल्या त्या, तुम्ही आमचे भाऊ आहेत, बरोबर आहे, आम्ही तुम्हाला संदीप भाऊ म्हणतो, पण महिलांसाठी स्पेशल डबा आहे हा, लेडीज स्पेशल. पंढरीच्या लोका किती मारू हाका, पंढरीच्या लोका किती मारू हाका, पंढरीच्या लोका किती मारू हाका, पंढरीच्या लोका किती मारू हाका. तेथे माझा सखा पांडुरंग, तेथे माझा सखा पांडुरंग, तेथे माझा सखा पांडुरंग, तेथे माझा सखा पांडुरंग. पाय जोडोनी या विटेवरी उभा, 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 पाय जोडोनी या विटेवरी उभा. हा जो अभंग आहे तो इतका आवडलाय मला, पंढरीच्या लोका किती मारू हाका. आणि आजचा आपला जो एपिसोड आहे तो काय माहिती का, वारी सोलापूर जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यामध्ये एंट्री झालेली आहे. आणि तुम्ही काय गायलात? पंढरीच्या लोका किती मारू हाका. थोडं ज्वारीने हाका मारा, कारण पंढरपूर हळूहळू जवळ यायला लागले. आता पुरणपोळी खाल्ली ना, पुरणपोळी खाल्ली त्याच्यामुळे आवाज कमी झाला. नाही नाही, जसं आता पण मला सांगा, आपण म्हणजे माऊलीचा गजर करत करत निघालो, ओढ काय?
कुणाच्या भेटीची आहे? पांडुरंगाची. पांडुरंगाच्या भेटीची ओढ आहे. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. आता कसं वाटायला आहे? आता हळू ना पुढच्या 2-3 दिवसामध्ये पंढरपूरमध्ये गाठायचं. पंढरपूर गाठणार आहेत. आजी बघा ना, आजी सुद्धा किती खुश झाल्यात. आजीला वाटायलंय सोलापूर जिल्ह्यामध्ये तर आली आहे, कव्हाच पंढरपूर येतंय. काय ग माऊली, कसं बरं आहे ना, आनंद आहे, आनंद आनंद आहे? आनंद आहे. माहेराला जाण्या आनंद आहे, माहेराला जाण्या आनंद आनंद आहे. आणि पांडुरंग असा हळूहळू जवळ जवळ लागलं की हसा येतय. हसा येतंय. हा, हसत जायचंय. बाबा 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 हसा येतंय. मला एक बाई म्हणली, हो संदीप भाऊ, घरचं काय करायले, नवऱ्याचे फोन सुद्धा उचलित नाही. अगं बाई म्हणलं तसं नको करू. ती म्हणली उगा निरामय छान वाटायले म्हणली. घरी गेलं की चहा टाक, पाहुणे आले, रावळे आले, गावातले आले, भाकर थाप, हे कर ते कर, एवढं सगळं करून रुबाब व्हायचं. हाय का नाही? हसू कमून यायले, हसू कमून यायले. देवाकडे चाललो म्हणून आनंदाने हसू यायले. आणि रोज आयतो खायला भेटते. संदीप भाऊ, पुरुषांच्या आधी जेवण आहे. आणि का आता टाळ्या. घरी आधी मालकांना जेवायला घालायचं, मग आम्ही जेवायचं. आम्हाला तशी परवानगी नसते जेवायची. आणि वारीमध्ये वारीमध्ये आधी आम्हाला, त्याचं जास्त नव्हतं. मग मालक जेवत येत. हा वारी किती पुरोगामी बघितलं का? वारी ही पुरोगामी. घरी गेल्यानंतर पहिल्यांदा मालकाला वाढा, हाय का नाही? गरम गरम वाढा. हा, भाजीत मीठ कमी पडलो होय. पण हिथं मालकाच्या आधीच गप्पा मारत मारत घरी अर्धी पोळी जात नाही. इथं 2 पोळ्या खाल्ल्या. किती? 2 पोळ्या खाल्ल्या. चांदीची कळशी बुक्यानी घासली, रुमालाने पुसली. चांदीची कळशी बुक्यानी घासली, रुमालाने पुसली. गोरख पाटलाच्या नावाला विठ्ठल रुक्मिणी हसली. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. पांडुरंगरावांच्या नावात सदाराम कृष्ण हरी. पांडुरंग नाव आहे त्यांच्या पतीचं. मिस्टरांचं नावच पांडुरंग आहे. हरीने माझे हरिले चित्त, 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 हरीने माझे हरिले चित्त. भारवित्त विसरले, भारवित्त विसरले, आता कैशी जाऊ घरा, आता कैशी जाऊ घरा, आता कैशी जाऊ घरा, आता कैशी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. मंडळी, आत्ता माझ्या सोबत आहेत लबडे सूर्यवंशी परिवार. सगळी पूर्ण फॅमिली आहे. चिल्ली पिल्ली सुद्धा आहेत, आजोबा सुद्धा आहेत, संपूर्ण परिवार आहे. आणि जसं मी मगाशी म्हणालो, सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्या पालख्यांची एंट्री झाली आहे, दिंड्यांची झाली आहे, वारकऱ्यांची झाली आहे. तर हा जो संपूर्ण परिवार आहे ना, तो एकदम जय्यत तयारीनिशी असतो. एक तर वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित झालेला असतो, डबल झालेला असतो. आणि त्याच्यामध्ये अशा अनेक फॅमिली आहेत, असे अनेक कुटुंब आहेत जे वारकऱ्यांची वाट बघत असतात. कधी येतात आमच्या गावामध्ये, कधीच सेवा करू त्यांची. आजच्या काय भावना आहेत माऊली, कसं वाटतं?
एकदम आनंद वाटतोय. आनंद आहे. आनंद आहे. आणि हे दरवर्षी आहे? दरवर्षी 10-11 जो 15 वर्ष झाले दरवर्षी चालतंय. 15 वर्षापासून. 15 वर्ष. आणि अंदाजे तरी किती वारकरी येतात? अंदाजे 150-200 वारकरी, 250. 250. हो. बरं. आणि आपण एकदम म्हणजे स्वागत करून आणि जेवणामध्ये काय काय असतं? जेवणामध्ये गोड काय होतं आज? आज पुरणपोळी होती. आज पुरणपोळी होती. हा. माऊली बघितलं का? 250 वारकरी आहेत. 250 महिला आणि पुरुष धरून कर्जत तालुक्यातले. सगळ्यांना पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आणि या माऊलींनी पुरणपोळीचं जेवण बनवलेलं आहे. बरोबर आहे ना? वा. आणि ह्या वारकऱ्यांचं स्वागत कसं होतं ना, तेही आपण जरा विचारून घेऊ यांना. ताई, काय सांगाल, स्वागत कसं होतं? स्वागत म्हणजे आल्यानंतर ते पाऊल खेळतात. पाऊल खेळ. म्हणजे पूर्ण एकदम सोहळाच वाटतो आम्हालाही. हा. आणि आम्ही त्यांचे पाय वगैरे धुतो पाटावर उभं करून. तुळशीचं स्वागत, हळदी कुंकू वगैरे लावून औक्षण करतो त्यांचं. हा. आणि मग नंतर ते प्रवचन वगैरे होतं. मग नंतर जेवण. कन्यारत्न प्राप्त झालंय विठ्ठलाच्या कृपेनं, त्यामुळे यावर्षी पुरणपोळी होती. काय नाव आहे हिचं? मनस्विनी. वारी आले की एक वेगळा सण असल्यासारखं वाटतंय. सगळ्यांची सेवा वगैरे करायला अतिशय मनापासून छान वाटतंय. आणि प्रत्येक एवढा आनंदमय जात आहे की हा दिवस कसे निघून जात आहे हेच समजत नाही. रोहितराव, तुम्ही तरुण आहेत, एकदम प्रतिनिधी आहेत तरुणांचे, आणि तुम्ही स्वागत करता, तुम्ही सुद्धा जय्यत तयारी करता. तुम्हाला कसं वाटतं? खूप मस्त वाटतं, छान वाटतं. वाट बघत बसं वाटतं कधी वारी पुढच्या वेळेस येईल आणि हे आपल्याला भाग्य लाभेल सगळ्या गोष्टीचं. वा वा वा. आणि सगळी फॅमिली जय्यत तयारी? हो. हा, सगळी फॅमिली. म्हणजे तयारी सुद्धा 15-20 दिवसापासून चालत असेल? हो, एक आठवड्यापासून सगळ्यांची तयारी चालूच असते हे वारी यायची म्हटलं की. वारकऱ्यांनी हे तुमचं जे मोठं घर आहे, खूप मोठ्या प्रमाणात झाडी लावली आहे तुम्ही, झाडं खूप आहेत. आणि हे असंच नेहमी पाहुण्यांनी, वारकऱ्यांनी तुमचा बंगला, तुमचं अंगण हे सदोदित फुललेलं राहू दे, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि ही वारी नुसती वारी नाही, ही आनंदवारी आहे. आनंदवारी. रामकृष्ण हरी. पंढरीची वारी जयाची एकुळी, त्याची पायधुळी लागो मज. तेणे त्रिभुवनी होईन सरता, न लगे पुरुषार्था मुक्तिचारी. माऊली संत नामदेव म्हणतात की पंढरीची वारी करण्याची परंपरा आहे. त्या वारकऱ्यांच्या चरणाची धूळ मिळणं म्हणजे केवढं ते भाग्य. पिढ्यानपिढ्या पंढरीची वारी करणाऱ्या भक्तांचे पाय इतके पवित्र असतात की त्यांच्या चरणाची धूळ मिळणं हे सुद्धा मोक्ष मिळवण्यापेक्षाही खूप मोठं भाग्य आहे. अनेक दिवसांची पायपीट विसरून पायांना नवीन बळ देत टाळ मृदुंगाच्या गजरात पावलं झपाझप पुढे पडतायत. सावळ्या विठ्ठलाची ओढ लागलेला हा भक्तिमय जनसागर आता पंढरपूरच्या अगदी उंबरट्यावर येऊन पोहोचलेला आहे. वारीतली हीच भक्ती शक्ती आपल्यापर्यंत घेऊन येतोय झी 24 तासवर माझ्यासह अभिनेता संदीप पाठक. वारीचा प्रवास सुरू आहे, पण आजच्या भागात इथंच थांबतोय. तोवर मुखी असू द्या नाम रामकृष्ण हरी आणि पाहत रहा आनंदवारी.